भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा महापौर रविभाऊ लांडगे आगे बढ़ो, महापौर रविभाऊ लांडगे आगे बढ़ो, आमदार महेशदादा लांडगे आगे बढ़ो। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा महापौर रविभाऊ लांडगे आगे बढ़ो, महापौर रविभाऊ लांडगे आगे बढ़ो। शहराचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पाणी, स्वच्छता, आरोग्य या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेब सुद्धा आम्हाला पूर्ण मदत करणार आहेत। त्यामुळं आम्हाला नाही वाटत आम्हाला कसल्या निधीची कमतरता भासेल आणि शहराच्या सर्व प्रश्नांमध्ये आम्ही पूर्णपणे तयार पण जसं आश्वासन देण्यात आले होते त्या 24 तास पाणी पुरवठा करण्याचं पण एक महत्त्वाचं आश्वासन होतं, सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय पावलं उचलणार आहात? मी सगळ्यात पहिली व्हिजिट तिथं पाण्याच्या प्रश्नासंदर्भात करणार आहे। मी हर्डीकर साहेबांना दुपारीच बोललो अभिनंदन की मला सर्वात पहिलं भामासखेड आणि रावेत बंधाऱ्यावर जायचं आहे। हर्डीकर साहेबांनी कालच स्टेटमेंट दिलं की त्या एका ठेकेदाराने दिरंगाई केल्यामुळं ते भामासखेडचं पाणी येऊ शकलेलं नाही आहे, परंतु मी माझ्या कार्यकाळात रोज पाणी पुरवठा होईल याचं नक्कीच ते आश्वासन पूर्ण करणार। मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासनाचे एक प्रकारे मनमानी कारभार सुरू होता। शहरातील रस्त्याचे डिझाईन चुकवण्यात आला, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही, मेट्रोची कामं सुरू आहेत त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतो। त्याचबरोबर टॉयलेटची दुरावस्था असेल किंवा कचऱ्याचे प्रश्न असेल, असे वेगवेगळे प्रश्न आहेत। यावर कशा प्रकारे तोडगा काढणार आहात? आत्ता मी आजच बसलो आहे खुर्चीवर, मी आत्ता सगळ्या प्रकारच्या माहिती किंवा सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांना बोलून घेणार आहे, सगळीकडून माहिती गोळा करून ज्या पद्धतीने आम्हाला ह्या शहराचा विकास करायचा आहे त्या दृष्टीने एक प्लॅनिंग करणार आहे। महायुतीतील म्हणजे जे दिवंगत मुख्यमंत्री होते त्यांनी निवडणुकीदरम्यान अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले होते स्थानिक इथल्या नेतृत्वाविषयी आणि महापालिकेच्या कामकाजाविषयी, त्याच्याविषयी आपण काय भूमिका असेल, चौकशी वगैरे काही करणार आहात का, की खरंच अशा पद्धतीचं काही काम झालं आहे का, याची काही माहिती घेतली का तुम्ही? स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांना प्रथमतः श्रद्धांजली अर्पण करतो। ते आपल्या पुणे जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे पालक होते, परंतु त्यांनी काही ज्या घोषणा केल्या होत्या किंवा ज्या क्युरीज काढल्या असतील निवडणुकीदरम्यान त्याची सुद्धा मी माहिती घेण्याचा प्रयत्न नक्की करेन। ओके, काही लोकांचं असं म्हणणं आहे की दूषित पाणी पुरवठा होतो, विशेष करून तुमच्याच भोसरी भागामध्ये झाला होता। त्याचबरोबर ओला सुका कचरा एकत्र करण्यात येते आणि घंटा गाडींची पण मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, लोकांची इथे कचरा उचलला जात नाही, असे काही लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, त्याविषयी काही रवी लांडगे पुढाकार घेतील? दूषित पाण्याचाच प्रश्न सर्वात मोठा आहे आमच्या भागात, विशेषतः कारण चिखलीला जो प्लॅन्ट आहे तिथंच मी सर्वप्रथम व्हिजिट करणार आहे आणि त्या प्लॅन्टमधून चांगल्यात चांगलं पाणी आणि रोज पाणी कसं येईल ह्याच दृष्टीने प्रयत्न करणार। डीपीविषयी लोकांचे मोठ्या प्रमाणात आक्षेप होते, डीपी चुकला आहे, कित्येक लोकांचे त्याच्यामध्ये घर जात आहेत आणि त्याचबरोबर रेड झोनचा पण विषय आहे तुमच्या मतदारसंघामध्ये, याविषयी काही तुम्ही मार्ग काढणार आहात? DP आराखडा मी सर्वात प्रथम बघून घेणार आहे आणि त्यामध्ये काही बदल करून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करीन आणि रेड झोनसाठी तर मी पूर्वी पण प्रयत्नशील होतो, आत्ता पण आहे। मी दिल्लीमध्ये रक्षामंत्री राजनाथ सिंह यांची सुद्धा त्या प्रश्न सोडवण्यासाठी भेट घेणार आहे।